निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंतया राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री मनाच्या श्लोकावरचं निरूपण ऐकण्याकरता वँकुवर भजन परिवार आणि अनुषंगिक सगळे श्रोते सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो। भगवती जगदंबा गंगा मातेचा उगम ज्या आठवड्यात झाला त्या गंगा दशहरामध्ये आपण भेटतो आहोत, म्हणून भगवती गंगा मातेला सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करतो। सर्वांना शुभेच्छा देतो आणि थोड्याशा निरूपणाचा विचार आपण करूया। मनुष्याच्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं एवढ्यासाठी भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनाचा सखोल विचार केला। एवढा विचार तुम्हाला जगातल्या कोणत्याही तत्वज्ञानामध्ये मिळणार नाही असं माझे गुरुजी नेहमी सांगतात। मनुष्याचं आत्ताचं जे जीवन आहे हे त्यानं पूर्वीच्या केलेल्या कर्माचं प्रोजेक्शन आहे। म्हणजे आता आपण जे काही आरोग्य घेऊन आलोय, आपला देह घेऊन आलोय, आपले अनुषंगिक सगळे लोक घेऊन आलोय, आपली परिस्थिती घेऊन आलोय, आपण ज्या देशात राहतो, आमच्या गडावरचे मारुतीबा नेहमी म्हणायचे की ज्याची भाकरी जिथे असते तो तिथे जातो। कोणी परदेशात आहेत, कोणी परदेश आणि स्वदेश हे आपल्याकरता शब्द आहेत, प्रारब्धाला तो शब्द नाही। ज्याचा जो देश त्याचा तो देश। एकूणच आपली सगळी व्यवस्था जी भोवतीची आहे हे पूर्वीच्या कर्माचं, पूर्वीच्या चिंतनाचं प्रक्षेपण आता आपण बघतोय। म्हणजे रेकॉर्डिंग पूर्वीच केलंय, आता ती फिल्म बघतोय आपण। ज्या वातावरणामध्ये आपण असतो, लहानपणापासून लहानाचे मोठे होताना आपण जे प्रकारचं श्रवण करतो त्या प्रकारे आपण करिअरिस्ट होत जातो। आळशी लोकांच्या बरोबर राहिलो की मनुष्य आळशी होतो। अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, पैसे मिळवले पाहिजेत, मोठं झालं पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, विद्या पाहिजे, शिकलं पाहिजे, इत्यादी इत्यादी विचारांच्या मध्ये आपण राहिलो की आपण तसे होत जातो। काही प्रमाणात तरी आपल्यावरती त्याचा प्रभाव होतोच होतो। बघा, आपण शेअर मार्केटिंगच्या बरोबर आपण बसलो ना की आपल्याला पण इन्व्हेस्टमेंट करावी असं वाटायला लागतं त्यांच्या चर्चा ऐकल्या की। निफ्टी खाली गेली, सेन्सेक्स वर गेलं, हे सगळं ऐकलं की आपल्याला वाटतं की आपणही काहीतरी करावं। आणि याला म्हणतात संगतीचा परिणाम। आमचे स्वामी वरदानंद भारती असं सांगायचे की जगामध्ये 1% लोक असे असतात त्यांना कितीही चांगल्या संगतीत ठेवा ते कधी चांगले वागणार नाही। त्याच्याकरता मराठीमध्ये म्हण आहे, साखरेत तळा, तुपात तळा, साखरेत घोळा, कडू कारलं ते कडू कारलंच असतं। असे 1% लोक जगामध्ये असतात की त्यांना कितीही चांगल्या ठिकाणी ठेवा, कितीही चांगले विचार सांगा, किती चांगला त्यांच्यावरती संस्काराचा आपण प्रयत्न करा, ते चांगले होत नाहीत। 1% लोक असे असतात की त्यांना कितीही तुम्ही वाईट सांगा ते कधी वाईट वागत नाही। संत सत्पुरुष वाईट लोकांच्यात राहिले तरी सुद्धा ते कधी वाईट नाही झाले, उलट त्यांनी लोकांना चांगलं केलं। असे 1% लोक असतात, पण उरलेल्या 98% लोकांच्यावरती परिणाम होतो तो संगतीचा। तुमच्या माझ्यावरती सगळा जो आतापर्यंतचा परिणाम आहे तो संगतीचा आहे, विचारांच्या संगतीचा परिणाम आपल्यावरती आज आहे आणि पुढेही तो राहणार आहे। तो त्रिकाला बाधित आहे, ते कायमचं आहे। मुद्दा मला आपल्या समोर सांगायचा आहे की ज्या प्रकारे आपण लहानाचे मोठे होताना विचार ऐकत गेलो तशा प्रकारची आपली मनोवृत्ती बनत गेली आणि तसे आपण आज झालो आणि पुढेही तसाच आपला प्रयत्न असणार आहे।
भारतीय संतांनी हा विचार केला की मनुष्याच्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं वाटत असेल, सर्वांगीण कल्याण, तर त्यानं स्वतःच्या जीवनाचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. माझं चांगलं व्हावं असं मला नेहमी वाटतं, पण ज्यांचं चांगलं झालं त्यांची जीवनचर्या कशी होती माझी त्याच्या जवळपास तरी आहे का? गोंदवलेकर महाराजांचं कल्याण झालं, समर्थांचं कल्याण झालं, ज्ञानोबांचं कल्याण झालं. त्या अशा लोकांसारखी माझी काय दिनचर्या आहे? आणि याकरता अतिशय महत्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या. एक, सर्वांगीण कल्याण तेव्हाच होतं ज्या वेळेला या देहगत चैतन्याची आणि विश्वगत चैतन्याची, ईश्वराची अखंड भेट सुरू आहे याचा आपल्याला साक्षात अनुभव येतो. म्हणजे जीवो ब्रह्मैव नापरः हे जोपर्यंत अनुभवानी पटत नाही, अनुभवानी, बरं माहितीच्या पातळीवर आहे, माहिती आपल्याला आहे, अगदी कुणालाही विचारा, एखाद्या अगदी आजीबाईला विचारा, देव कुठे आहे हो? ती पण पाठ केलेलं सांगते, अहो देव काय सगळ्यांच्यात आहे, तुमच्यात आहे, यांच्यात आहे, माझी सुनबाई सोडून. म्हणजे पाठांतराचं ज्ञान सगळ्यांच्या जवळ आहे, अनुभवाचं ज्ञान जे आहे, खूप नीट ऐका, या शरीराच्या आतमध्ये चैतन्य आहे, आपण जिवंत आहोत की नाही? हे जिवंतपणा देहाचा गुण नाहीये, त्या देहातून ते प्रोजेक्शन, आतून एक प्रकटीकरण सुरू आहे म्हणून जिवंतपणाचा अनुभव देहाला येतो. आणि ते चैतन्य या शरीरातून निघून गेलं की या शरीराला कोणी शिवत सुद्धा नाही, आणि शिवलं तर आंघोळ करतात. म्हणजे आज जी आपल्याला किंमत आहे, आज जे काही आपल्याला मानतायत, आज जो काही आपण विषयांचा भोग घेऊ शकतो, आज जे काही आपण बडेजाव म्हणूया, जे काही चालू आहे त्याचं कारण आतलं चैतन्य आहे. आता या चैतन्याच्या मध्ये एक गोष्ट अशी आहे, चैतन्यानं तुमच्या बुद्धीला प्रेरणा दिली आणि बुद्धी विचार करायला लागली. ती बुद्धी ज्यामुळं ऍक्टिव्हेट झालेली आहे, ज्यामुळे विचार करतेय, त्याचा ती विचार न करता ती फक्त देहाचा विचार करते आणि देहापुरताच क्लेम करते. हा देह माझा आहे, हा देह ज्यांच्या संदर्भात आहे तेवढेच देह माझे आहेत, हा देह ज्या घरात राहतो तेवढंच घर माझं आहे, पलीकडच्यांचं घर माझं नाही, ते माझं नाही. म्हणजे आपण या चैतन्याला या देहापुरतच मर्यादित ठेवलेला आहे. आणि हा देह कसा सुखी राहील एवढाच प्रयत्न आम्ही अज्ञानाने करत असतो. या देहाला चहा आवडतो तर चहाची व्यवस्था करा, या देहाला झोप आवडते तर गादीची व्यवस्था करा, या देहाला एकांत आवडतो तर अशा बंद घराची व्यवस्था करा, या देहाला थंड आवडतं तर एसीची व्यवस्था करा, इत्यादी इत्यादी. पण भारतीय संत सांगतात हे एका मर्यादेपर्यंत सगळं बरोबर आहे, कारण देहाचं संरक्षण करणं देवानी तो दिलाय, भगवंताच्या व्यवस्थेने तो दिलाय, म्हणून देहाचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, अगदी बरोबर आहे. पण प्रमाणापेक्षा ज्या वेळेला आपण या देहातूनच सुखांचा लोभ धारण करायला लागतो त्यावेळेला आपण अज्ञान दशेत जातो आणि म्हणून पुन्हा दुसरा देह धारण करावा लागतो. आत्ता नाही भागलं मग पुढच्या जन्मी परत नवीन देह धारण करूया, अशी जन्मोजन्मी फरफट चालू राहते. आणि तरी सुद्धा जीवाला त्याची जीवाची हाय हाय संपत नाही, हाय हाय सुटत नाही. म्हणून भारतीय संतांनी सांगितलं, आज कळो अथवा न कळो ही गोष्ट पक्की करून ठेवावी, जोपर्यंत देहगत चैतन्य आणि विश्वगत चैतन्य, ज्याला ईश्वर म्हणतात, या जीवाची आणि त्या शिवाची अखंड भेट सुरूच आहे, हे जोपर्यंत अनुभवानी पटत नाही तोपर्यंत जीवाची हाय हाय संपत नाही. आणि याच पुरुषार्थाला मोक्ष नावाचा पुरुषार्थ असं भारतीय संतांनी म्हटलं. अलीकडचे पण 3 पुरुषार्थ आम्हाला साधायला पाहिजेत. धर्म व्यवस्थित साधायला पाहिजे, अर्थ, पैसे काय 2 पैसे मिळवायचे ते व्यवस्थित मिळवले पाहिजेत, काम म्हणजे इच्छा आमच्या पूर्ण करताना देह उत्तम टिकावा एवढ्या करता ज्या इच्छा पूर्ण करायला पाहिजेत त्या समर्थपणानं पूर्ण करायला पाहिजेत. कुठेही कन्फ्युजन नको, गल्लत नाही होता कामा विचारांची. पण या तिन्हीचा उपयोग मोक्षाकरता आहे, हा भारतीय संतांनी दिलेला दृष्टिकोन शहाण्या माणसांनी कधी विसरता कामा नये. जर मी स्वतःला शहाणा समजत असेल तर मी आत्मज्ञानाकरता दिवसभरात थोडा तरी प्रयत्न करायला पाहिजे, थोडा तरी. आणि तो लहानपणापासून सुरू करायला पाहिजे, कारण लहानपणी आपलं चित्त आपल्या ताब्यात असतं, आपली बुद्धी आपल्या ताब्यात असते, बऱ्याच प्रमाणात ताब्यात असते. पण लहानपणी पाठांतर केलं की पटकन पाठ होतं.
म्हणजे काय, बुद्धी ताब्यात आहे. वृद्धपणी ते अवघड जातं. बुद्धी ताब्यात असताना हा परमार्थ सोपा जातो, म्हणून तो लहानपणी करावा. आता नाही कळलं, तरुणपणी सुरू केला, प्रौढपणी सुरू केला, तर ठीक आहे. जब जागे तब सवेरा. पण प्रयत्न मात्र लहानपणापासून करावे लागतात. मला मुद्दा आपल्या समोर हा सांगायचा आहे, की या चारी पुरुषार्थांचा विचार करून, अनेक जन्मांचा विचार करून, पूर्वीचा जन्म, पूर्वीचे अनेक जन्म, आत्ताचा जन्म आणि पुढचे पारलौकिक प्रवासामध्ये येणारे अनेक जन्म आणि यथाकाली अधिकारी सद्गुरू भेटून मोक्ष दशेची व्यवस्था होणं आणि मग मोक्ष मिळणं, म्हणजे जन्म मरण परंपरा संपवणं, या सगळ्याचा समग्र विचार भारतीय संतांनी केला. आणि त्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. मगाशी म्हणलो तसं, एक, त्या विश्व निर्मात्यावर थोडं तरी प्रेम करा, याला म्हणायचं भक्ती. मला हे आवडलं पाहिजे. आपण सगळे प्रवचन ऐकायला बसलात, याचं कारण काहीतरी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल, संतांबद्दल प्रेम आहे. आपल्याला तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ एक आदर आहे. ही सगळी संत मंडळी आपल्या कल्याणाकरता बोलतात असं आपल्याला वाटतंय. या एकूण चित्त व्यवस्थेला म्हणायचं भक्ती. ती भक्ती परिपक्व दशेला गेल्यावर काय होतं, आता मुद्दा नको. भक्ती, आता भक्ती आहे, पण नुसती भक्ती असून चालत नाही. प्रेम मला खूप आहे देवावर, पण देव कसा आहे, देव कसा आहे? मूर्तीत असतो का देव? मूर्तीतून प्रगट झाल्याच्या तर अनेक कथा आहेत, पण तो प्रगट झाला, तो भावाकरता प्रगट झाला का मूर्तीत होता म्हणून प्रगट झाला? आणि फक्त त्या मूर्तीतच देव असता तर प्रल्हादाकरता खांबातून प्रगट झाला असता का? मराठीत म्हण आहे, मानला तर देव, नाहीतर दगड, अशी म्हणच आहे. याचा अर्थ असं, मानणे नावाची एक गोष्ट आहे, गृहीत धरणे नावाची गोष्ट आहे. त्या गृहीतकावरती आपल्याला तो कसा आहे याचं चिंतन करावं लागतं. या सगळ्या व्यवस्थेला म्हणतात ज्ञान व्यवस्था. तो कसा आहे हे जाणणं, त्याच्यावर प्रेम करणं एक मुद्दा, तो कसा आहे जाणणं ही ज्ञान व्यवस्था. पण मला जो आवडतो, मला जो जाणायचा आहे, आवडणारी गोष्ट आणि जाणायची गोष्ट मिळवण्याकरता आपल्याला कशाचा तरी त्याग करावा लागतो. आपण आता प्रवचनाला बसलेले आहात, यापेक्षा सुद्धा चांगली एंटरटेनमेंट असणारी सिरियल आपल्याला बघता येऊ शकते घरी, पण त्याचा आपण त्याग केलेला आहे. काही वेळा करता का होईना, तास सव्वा तासा करता का होईना, आपण एंटरटेनमेंट बाजूला ठेवली, मनोरंजनाचे कार्यक्रम बाजूला ठेवून आपण मनोमंथना करता वेळ देताय, म्हणजे काहीतरी त्याग केलेलाच आहे ना. थोडा कंटाळा येणार आहे मला इथं, काही खूप, मी काही पूर्ण तासभर हसवत ठेवणार नाही आपल्याला, म्हणजे आपल्याला मनाला कंटाळा येऊ नये अशी व्यवस्था मी काही, म्हणजे कुठलाच प्रवचनकार करू शकणार नाही. काही कार्टून बघत नाही आहात आपण, की बाबा त्या टीव्हीवर कार्टून बघायचा कंटाळा आला म्हणून आपण प्रवचनाला जाऊन बसलो, असं नाहीये. म्हणजे मनाच्या रंजनाचा त्याग आपण केला. या त्यागाकरता एक चित्तभूमिका लागते, ज्याला म्हणतात वैराग्य. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य खूप मोठा विषय आहे, पण मला आजच्या श्लोकाची प्रस्तावना करायची आहे. या वैराग्याच्या संकल्पना जेवढ्या स्वच्छ होतील आणि पक्क्या होतील, विचित्र वैराग्य नको. कारण गौतम बुद्धांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांना साक्षात्कार झाला बोधिवृक्षाखाली. ते काही बोलले नाहीत. त्यांच्या अनुयायांनी त्यानंतर गौतम बुद्धांचा आदर्श ठेवला. मला काही दोष गुण सांगायचे नाहीयेत, माझे गुरुजी सांगायचे ते मी आपल्या समोर सांगतोय. बुद्धांचं ते ग्रेटच होते, पण त्यांच्या अनुयायांनी बुद्धांच्या या वागण्याचा अर्थ असा घेतला, घरातनं निघून गेलं पाहिजे, लग्न करायचं नाही, म्हणून सगळ्यांना संन्यास द्यायची सुरुवात केली. तरुण तरुण मुलांना संन्यास दिला, तरुण तरुण मुलींना संन्यास दिला. आमचे गुरुजी सांगायचे, मग त्यांना जी मुलं झाली ती पण संन्यासी झाली. म्हणजे वैराग्य नावाची गोष्ट विकृत पद्धतीनं त्यानंतर मांडण्यात आली. हे विकृत वैराग्य अपेक्षित नाहीये. वैराग्य यथार्थ आवश्यक आहे. समर्थांची ओवी आहे, म्हणून विवेक आणि वैराग्य, बरोबर वैराग्य, यथार्थ वैराग्य. मी जेव्हा पहिल्यांदा शुकतालला गेलो होतो, त्यावेळेला भागवत सांगायला गेलो,
आम्ही बरेच लोक गेलो होतो, 100, 150, 200 लोक गेलो होतो जवळपास आम्ही पुण्या मुंबईतून. तेव्हा तिथे जे महंत आहेत त्यांचं नाव आहे स्वामी ओमानंद. जवळपास ते 90 वर्षाचे आहेत. त्यांचे गुरुजी होऊन गेले कल्याणदेवजी महाराज, ज्यांनी शुकताल डेव्हलप केलं. शुकदेवांनी परीक्षितीला भागवत सांगितलं ते ठिकाण उत्तराखंडामध्ये ते आहे. हे कल्याणदेव महाराज 130 वर्षाचे होऊन गेले. त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं. शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती होते, तर हे दिल्लीला गेले नाहीत. दिल्ली जवळ आहे तिथून, उत्तराखंडातून दिल्ली 3 तासावर आहे शुकतालहून. ते म्हणले मला काही हे राष्ट्रपती पारितोषिक नकोय. तेव्हा त्यांना पारितोषिक द्यायला, कल्याणदेव महाराजांना पारितोषिक द्यायला राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना स्वतः त्यांच्याकडे गेले होते. क्षमा करा राजेंद्र प्रसाद, चुकून म्हणलो मी, शंकर दयाल शर्मा चुकून आलं माझं. शंकर दयाल शर्मा म्हणजे मी ते फोटोज पाहिले तिथे. तर त्यांचे शिष्य स्वामी ओमानंद जवळपास 90-95 चे होते, अजूनही आहेत ते, छान तब्येत आहे त्यांची. तर एक दिवस त्यांना मी बोलावलं आणि आम्हाला काही उपदेश करा. भागवत तर सुरू आहे, पण मध्येच तासभर त्यांना दिला आणि रिक्वेस्ट केली की आम्हाला उपदेश करा. मग त्यांनी छान हिंदीमध्ये छान प्रवचन केलं, खूप सुंदर. अधिकारीच आहेत ते, त्यांची अनेक कॉलेजेस आहेत, खूप छान काम आहे. तो त्यांनी मला आप में व्यास जी कौन है बोले. व्यास जी म्हणजे प्रवचनकार. व्यास कौन है. मी पुढे गेलो, नमस्कार केला. बोले आपको क्या चाहिए बोलो. गडबडलो मी, असं काय बोलणार ना, मोठी माणसं ही सगळी सत्पुरुष. पण समर्थांच्या कृपेनं मला एक वाक्य सुचलं, ते मला सांगायचंय. आपण समर्थांच्या करता एक श्लोक म्हणतो नेहमी, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. स्वामीजी म्हणाले, बुवा काय पाहिजे तुम्हाला. म्हटलं आमच्या सगळ्यांकरता एक गोष्ट मागू का स्वामीजी. ते म्हणाले बिल्कुल. हमारे जो गुरु है समर्थ रामदास स्वामी जी, उनके लिए श्री रघुनाथ पंडित, महाराष्ट्र में बहुत बड़े पंडित हो गए, उन्होंने एक उपमा दी है. वो शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, हा श्लोक तुम्ही त्यांना मी ऐकवला. आणि आम्ही शुकदेवांच्या इथे आलोय. शुकदेवांच्या ठिकाणी, जिथे शुकदेवांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं म्हणून शुकताल असं ज्याचं नाव आहे, इथे आलोय. इथून आम्ही दुसरं काय मागू शकतो. एकच गोष्ट देता आली तर द्या. शुकदेवांना आमच्याकरता प्रार्थना करा की आम्हाला यथार्थ वैराग्य द्या. यथार्थ, नीट ऐका बरं, यथार्थ वैराग्य. वैराग्य विचित्र नको. नको त्यावेळेला नको तसं वैराग्य आलं की नको त्यावेळेला विषय आठवतात. नको तसं नको, यथार्थ. वैराग्याच्या विचित्र संकल्पना कधी असता कामा नयेत. त्या नेटक्या आणि नेमक्या असल्या पाहिजेत. आता वैराग्याविषयी मुख्य नाहीये. या वैराग्याची यथार्थ संकल्पना जेव्हा स्वच्छ होते, त्यावेळेला मनुष्याच्या कल्याणाचा आरंभ होतो. भक्ती आणि ज्ञान त्याच वेळेला सिद्ध होतं. परमार्थ त्याच वेळेला सिद्ध होतो ज्या वेळेला मला एखादी गोष्ट सोडायची तयारी असते. आणि त्या वैराग्याचं आपल्याकडे फार महात्म्य आहे. एक विचार तर करून बघा, मला काही नको अशी चित्तदशा झाली तर आपण किती आनंदी होऊ. विचार तर करून बघायला काय हरकत आहे. मला काही नको, याचा विचार सुद्धा मनुष्य आयुष्यात, मला काही नको, मला सद्गती सुद्धा नको, मला मोक्ष सुद्धा नको, मला शिवलोकात जायचंय, कृष्णलोकात जायचंय, नको, मला प्रवचन करता करता बटाटे वडे खायचे ऐकता ऐकता, नको, मी आता प्रवचनाला क्वालिटी टाइम देणार आहे, मी एकाग्रतेनं फक्त प्रवचन ऐकणार आहे. मला काही नको ही चित्तदशा. आणि प्रेमानं बरं का, रागानं नको. जाऊ दे तुमचं आता, नेमकं तुम्ही गुरुवारी बटाटे वडे केले, गुरुवारी माझा उपास असतो ना. याला वैराग्य नाही म्हणत, याला वैताग म्हणतात. दोन्हीमध्ये वहीच आहे.
पाहिजे पण मिळत नाहीये त्याला म्हणतात वैताग, आणि आहे पण नकोय त्याला म्हणतात वैराग्य. हम्म. आणि या वैराग्याशिवाय, नीट ऐका, वैराग्याशिवाय ज्ञान प्रकट होत नाही. मी एन्जॉय करत राहीन, आडवा लोळत राहीन, भरपूर शरीराला सुख देईन, आणि तरी चित्त मध्ये भगवंताचं ज्ञान प्रगट व्हावं, हे केवळ इम्पॉसिबल. ज्ञानोबांची ओवी ऐका, विरक्ती वाचून काही, ज्ञानासी तगणे नाही, हे विचारून या ठाई ठेविले असे. ज्ञान तिथे स्थिरावतं जिथे मला काही नको अशी तृप्तीची व्यवस्था असते, तृप्तीनं ज्याला वाटतं. आणि या वैराग्याकरता काही गोष्टी चित्ताला शिकवाव्या लागतात, मगच ते वैराग्य येतं. त्यातली महत्वाची गोष्ट, वैराग्य शिकवण्याकरता लोभाचा त्याग. एक गोष्ट आहे, आपण पण वाचली असेल, हल्ली व्हॉट्सअपमुळे सगळं सोपं झालंय, आणि माणूस स्वतः जरी ऐकलं नाही तरी फॉरवर्ड करतो, पहिली 4 वाक्य ऐकली वाचली की. समर्थांनी तेवढं लिहायचं विसरलं समर्थांकडून, ते म्हणून मी लिहितो की आले मेसेज फॉरवर्ड करीत तो एक. असू देत, चांगली गोष्ट असेल तर काही हरकत नाही फॉरवर्ड करायला. एक शास्त्री बुवा होते, खूप शिकले होते. काशीला जाऊन 12 वर्ष त्यांनी अध्ययन केलं. 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 12 वर्ष अध्ययन केलं. या 12 वर्षाच्या अध्ययनानंतर ते घरी आले. अर्थातच विद्वत्तेला सन्मान आहे त्यावेळेला. त्यांची पाद्यपूजा करण्यात आली गावातल्या लोकांकडून. आई वडिलांनी कौतुक केलं. आता लग्न करायचंय. एक दिवस त्या शास्त्री बुवांनी एक सभा आयोजित केली की कोणाला काही शंका आहे का? आता मी भरपूर शिकलोय, मला सगळी शास्त्र पाठ आहेत, वेद पाठ आहेत. कोणाला काही शंका आहे का? आता खेडेगावातले लोक, त्यांना काय शंका असणार असं त्याला वाटलं, त्या शास्त्री बुवाला. मग कोणी विचारलं, बुवा श्राद्ध कसं करावं, पक्ष कसा करावा, अमुक कसं करावं, माणूस मेल्यानंतर तो कुठं जातो, वगैरे वगैरे 50 प्रश्न झाले. एका माणसानं प्रश्न विचारला, प्रत्येकाची समाधान करत गेला. लोकांना वाटलं की हा केवढा विद्वान आहे, केवढा विद्वान आहे, खरंच ग्रेट आहे, खरंच ग्रेट आहे. एका साध्या खेडूतानं प्रश्न विचारला, महाराज मी एक प्रश्न विचारू का? ते म्हणाले विचार की. त्यानं म्हटलं हा काय विचारणार आहे? त्यानं आपल्या खेडवळ भाषेत प्रश्न विचारला की पापाचा बाप कोण आहे सांगा? पापाचा बाप कोण? पापाचा पिता, वडील कोण? अरे बापरे! हे काही त्यांचं झालं नव्हतं. म्हणजे झालं होतं पण ते त्या दृष्टीने विचार नाही झाला. अकॅडमिक एज्युकेशन मध्ये कसं असतं, 20 मार्काचा शंकराचार्य, 10 मार्काचा कुमारिल भट्ट असं असतं. म्हणजे असं जेव्हा लोक बोलतात आणि एकेरी उल्लेख करतात यांचा, त्यावेळेला खरंच चित्त असं, 20 मार्काचे तरी म्हणावं, 20 मार्काचा शंकराचार्य म्हणले मला. बापरे! ज्या महापुरुषांना एवढा अद्वैत सिद्धांत, केवलाद्वैत सांगितलं, त्यांचा उल्लेख मी असा करत असेन अकॅडमिक एज्युकेशन मध्ये, तर मी काय शिकणार आहे हा प्रश्नच आहे. असो, गडबडले. ते म्हणले बाबा रे, सावकाश उत्तर दिलंस तरी चालेल, लगेच नको उत्तर देऊ. हा काशीला परत गेला. त्यानं आपल्या गुरुजींना प्रश्न विचारला, महाराज पापाचा बाप कोण? ते म्हणले मला नाही सांगता येणार बुवा. त्यांच्या दर्शनाला एक वेश्या आलेली होती, काशीमधली वेश्या, वारांगना. तिनं तो प्रश्न ऐकला. ती म्हणाली, शास्त्री बुवा तुमच्या या शिष्याला मी उत्तर दिलं तर चालेल का? ते म्हणले द्या की, त्या निमित्तानं आम्हाला सगळ्याला कळेल. पण तसं नाही उत्तर देणार मी, याला घरी घेऊन जाणार आणि उत्तर देणार. पण त्याला कोर्स करावा लागेल. असतात ना ते हल्ली युडेमीवर, अमक्यावर कोर्सेस असतात ना ते. असं काही पटकन एका वाक्यात उत्तर नाही, कारण मोठा प्रश्न आहे हा. ठीक आहे म्हणाले, घेऊन जा. या वारांगणीने सांगितलं, बुवा तुम्ही आमच्या घरी यावं लागेल, तुमची वेगळ्या खोलीत व्यवस्था करते, तुमचं सोवळं सगळं सांभाळलं जाईल, तुमचा तुम्ही स्वयंपाक करताना काही हरकत नाही, कुणाच्या हातचं जेवत नाही, अमुक नाही तमुक नाही, सोवळं ओळ आहे, काही हरकत नाही, तुम्ही आमच्याकडे येऊन राहा. आणि त्या वेश्येनी मोठा तिचा महाल, ती नृत्य करायची, अनेक गिराईक तिच्याकडे यायचे, सुंदर नृत्याचे कार्यक्रम चालायचे. शरीर विक्र करणारी ती.
पण अतिशय तत्वज्ञानामध्ये तयार असणारी. तिने त्याची व्यवस्था केली त्या महालामध्ये, एका बाजूला खोली. तोही ते नृत्य वगैरे बघायला बसायचा. विषयाचा काही संबंध नाही, तसा चांगला होता, चारित्र्य शुद्ध होता. स्वतःच्या हाताने जेवतो, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करतो, पण कुणाच्या हातचं चालत नाही सोहळ्या ओळ्याला वगैरे. एक दिवस, एक 15 दिवस जाऊ दिले आणि त्या बाईनी, त्या वेश्येनी प्रश्न विचारला की का हो गुरुजी, मी तुम्हाला एक विनंती केली तर चालेल का? काय? तुम्ही आता इथं आलाय, महिनाभर तुम्ही माझ्याकडे राहताय, दिवसभर तुमचं अनुष्ठान चालतं, सगळं ठीक आहे, पण तुमचा व्यवसाय आता बंद पडला. महिनाभर तुम्हाला दक्षिणा काही मिळत नाहीये. मी तुम्हाला दक्षिणा दिली तर चालेल का? ते म्हणले चालेल, पण कारण नसताना मी दक्षिणा घेऊ शकणार नाही, त्याकरता मी तुझ्याकरता काहीतरी केलं पाहिजे. चालेल म्हणे, एकच करा, तुमचा हा जो स्वतःच्या हाताने जेवणाचा नियम आहे तो सोडा. मी तुम्हाला स्नान करून सोवळ्याचं अगदी ओलेत वस्त्र नेसून, नऊवारी नेसून स्वयंपाक करेन आणि जेवायला वाढेन. बरं, इथं कोणी तुमचा आचार बिघडला का नाही बिघडला हे बाहेरच्यांना कळायचं कारण नाही, कारण आतल्या आतला व्यवहार आहे. आणि रोज मी तुम्हाला 11 सोन्याच्या मोहरा, जेवायला बसलात की 11 सोन्याच्या मोहरा दक्षिणा म्हणून देत जाईल. त्यानं विचार केला, 11 सोन्याच्या मोहरा म्हणजे खूप झाले. अहो, रोजची 11,000 रुपये दक्षिणा झाली. किंवा आता जर विचार केला, एक सोन्याची मोहरा साधारण 10 तोळ्याची असते. 50,000 धरला तर ती किती झाली विचार करा. अशा 11 सुवर्ण मोहरा मला रोज मिळणार. खूपच छान झालं म्हणाले. बरं, काय प्रायश्चित्त घ्यायचं ते नंतर घेऊ हो. बरं, बाहेर कळणार कोणाला आहे? म्हणून त्या गुरुजींनी मान्य केलं आणि महिनाभर 30 गुणिले 11 एवढ्या मोहरा त्यांनी साठवल्या. तो म्हणला, बाई उत्तर कधी देणार तुम्ही मला? पापाचा बाप कोण असतो? ती म्हणाली, महाराज अजून तुम्हाला उत्तर नाही का मिळालं? तुम्ही महिनाभर पातक करत आहात. शास्त्राच्या दृष्टीनं परान्न वर्ज्य आहे. तुमच्यासारख्या शास्त्री बुवाला वर्ज्य आहे परान्न, आणि तरी तुम्ही माझ्याकडे जेवता आहात. ते केवळ दक्षिणेच्या लोभानं. पापाचा बाप कोण असेल तर लोभ हा पापाचा बाप आहे. मनुष्याचे जन्मोजन्म बिघडतात याचं कारण तो पाप करतो, आणि पाप करायला कारणीभूत आहे लोभ. आणि लोभ आणि वैराग्य बरोबर विरुद्ध शब्द आहेत. वैराग्य धारण करायचं असेल तर आम्हाला पहिली गोष्ट सोडावी लागेल, लोभ. आणि या लोभाने काय होतं हे सांगणारा दृष्टांत समर्थांनी या 13व्या मनाच्या श्लोकामध्ये सांगितलाय. सामान्याचा विचार सोडून द्या, सामान्याचा विचार सोडून द्या. ज्याची संपत्ती इतकी होती की त्याची पूर्ण नगरी सोन्याची होती. तिथली घरं जी होती ना, एक घर नव्हे, सगळ्या विटा. म्हणून मराठीत म्हण आहे, लंकेत सोन्याच्या विटा, अशी म्हण आहे. जिथे वरची कौल सोन्याची होती. सोन्याचा एखादा दागिना आम्ही वापरतो, इकडे अख्खं नगर सोन्याचं होतं, आणि ते त्यांनी पराक्रमाने मिळवलं होतं. विलक्षण चरित्र आहे रावणाचं. त्या रावणाच्या चरित्राचा थोडासा विचार वाल्मिकी रामायणात आलाय, उत्तर रामायणात तो आलेला आहे. हा रावण आहे, तो वडिलांकडून ऋषीपुत्र आहे आणि आईकडून तो दैत्य पुत्र आहे. सुमाली नावाचा दैत्य, त्याची मुलगी केकसी. या केकसीचा विवाह विश्रवा नावाच्या ऋषींशी झाला. विश्रवा हे पुलस्तींच्या वंशातले आहेत. पुलस्ती हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. यांचा मुलगा विश्रवा. हे विश्रवा वास्तविक विवाहित आहेत. त्यांचा पहिला मुलगा आहे, त्याचं नाव आहे कुबेर, जो भगवान शंकरांचा भंडारी आहे. सगळीच्या सगळी संपत्ती कोणाकडे आहे? तर कुबेरांकडे आहे. संपत्तीचे मालक आहेत, म्हणून आपण कुबेर लक्ष्मी पूजन करतो बघा, लक्ष्मीपूजनाच्या वेळेला. फार महान आहेत कुबेर, यक्ष आहेत ते. यानंतर या विश्रवांचा दुसरा विवाह होतो, तो एका जंगलात होतो. ते जंगलामध्ये तपश्चर्याला बसलेत विश्रवा ऋषी, आणि या दैत्यांनी ठरवलं की यार, हे ऋषी मुनी जे आहेत ना, ते इतके चांगले असतात ना, ते त्यांच्यामुळे देवतांचं बळ वाढतं. ते सज्जनपणा न वागतात, जगामध्ये चांगुलपणाचं बळ ऋषीमुनी वाढवतात, त्याचा प्रचार करतात. चांगलं वागलं पाहिजे, नीट असलं पाहिजे, त्यामुळे दैत्यांचं, वाईट लोकांचं बळ कमी होतं. तेव्हा आपण एक युक्ती करूया, या ऋषींच्या कुळामध्ये एक आपल्यातली दैत्यांची मुलगी घुसडूया.
हे फार पूर्वीपासून आहे. चाणक्याने असं लिहिलंय. चाणक्य नीती आहे. ते म्हणाले एखाद्या देशाची आपल्याला वाताहत करायची असेल तर एक गोष्ट करा, त्या देशावर प्रेम न करणारी मुलगी त्या देशाच्या राजकुमाराशी विवाहित करा, कारण तिचं काही तुमच्या संस्कृतीवर प्रेम नसतं. तिला काही मंदिर बिंदिर आवडत नाहीत हो. इटलीतून एखादी स्त्री समजा भारतात आली आणि ती समजा इथली राणी झाली, तिला काय तुमचं आवडणार आहे? तिला तेच आवडणार सगळं. सरळ आहे ना हो. म्हणून आजचं नाही बोलत आहे. जर्मनीतली एक मुलगी चंद्रगुप्त मौर्याशी विवाहित झाली आहे. चंद्रगुप्त मौर्य म्हणजे चाणक्याचे शिष्य बिहार मधले. तेव्हा चंद्रगुप्त मौर्याने प्रश्न विचारला की मी विवाह करू का? ते म्हणाले हरकत नाहीये, पण त्या आई वडिलांना एकदा इकडे बोलवा. आणि चंद्रगुप्त मौर्याच्या त्या प्रेमिकेशी, आधी त्याचा पहिला विवाह झालेला आहे, दुसरा विवाह जर्मनच्या मुलीशी झाला. त्यावेळेला चाणक्याने सांगितलं तू इथली राजकुमारी, इथली बायको होशील, याची भारताची सून होशील, पण तुझ्या मुलाला इथलं राज्य दिलं जाणार नाही किंवा तुझा या राज्यावरती कुठलाही कंट्रोल नसेल. सन्मान मिळेल तुला, काही तुला कमी पडणार नाही, कारण तुझं या संस्कृतीवर प्रेम असणंच शक्य नाहीये. ही स्ट्रॅटेजी फार पूर्वीपासून राजकारणातला विषय आहे. आणि सुमालीनी या केकसीला आपल्या मुलीला सांगितलं हे काम करायचंय, ऋषींच्या कुळामध्ये तुला जायचंय. आणि विश्रवस मुनींची त्या केकसीनं काही दिवस सेवा केली. म्हणजे ते ध्यानाला बसण्यापूर्वी त्यांचं खाणं पिणं बघावं, ते ध्यानाला बसण्याच्या आधी स्नान करतात, गरम पाणी आणून द्यावं, फळं आणून द्यावीत, संध्येची तयारी करून द्यावी, ध्यानावरनं उठले की त्यांना सगळी व्यवस्था थोडक्यात करावी. आणि अशी अनेक दिवस सेवा केल्यानंतर साहजिकच आपण म्हणतो ना, काय पाहिजे तुम्हाला? त्या विश्रवस मुनींनी त्या केकसीला विचारलं तुला काय पाहिजे ग? ती म्हणाली रडायलाच लागली ती एकदम. तिनं इमोशनल ब्लॅकमेलिंग आत्ताचा शब्द केलं त्याला. ती म्हणली माझं कल्याण तुमच्या हातात आहे. ते म्हणले असं? मग तुझं कल्याण झालं समज, निश्चित करणार, काय करू तुझ्या करता? ती म्हणली काही नाही, माझ्याशी लग्न करा. बापरे, ही बाया आता असं काहीतरी मागेल याचा अंदाज त्यांना नाही. बरं, हे ऋषीमुनी शब्दाचे पक्के असतात किंवा शब्दाचे पक्के असतात त्यांनाच ऋषीमुनी म्हणतात, संत म्हणतात. शब्दाचे पक्के नसतात त्यांना राजकारणी म्हणायला हरकत नाही. सगळे तसे असतात असं नाही. ते हरिश्चंद्र आणि तारामती आहे ना, त्या हरिश्चंद्राचं वैशिष्ट्य आहे, त्यानं स्वप्नात जे दान दिलं होतं सत्यात खरं केलं. काय असेल तो? नीट ऐकू येते ना? तारामती का बारामती, काय ऐकू आलं आपल्याला? तारामती. तारामती. असं सांगण्याचा भाग असा की केलं पाहिजे लग्न. बरं, तिनं शब्द टाकलाय, आधी शब्द घेतला, थोडक्यात कोऱ्या चेकवर सही घेतली, मग आकडा टाकला आत्ताच्या भाषेत. आणि यानंतर या दोघांचा विवाह, थोडा कपट विवाह आहे पण विवाह झाला. आणि यानंतर या विश्रवस मुनींना जी मुलं झाली, पहिला आहे त्याचं नाव दशानन. याला सर्वसामान्यांपेक्षा 10 पट बुद्धी आहे. दशानन. रावण हे नाव नंतर पडलंय. दुसरा मुलगा कुंभकर्ण, तिसरा मुलगा विभीषण, आणि चौथी मुलगी झाली, तिचं नाव मीनाक्षी. नख वाढवायची स्टाईल तिनं काढली म्हणून तिचं नंतरचं नाव आहे शूर्पनखी, सुपासारखी नख. हे जेव्हा वाल्मिकी रामायणाचा मी अभ्यास करत होतो, शूर्पनखीचा मी तेव्हा तो समास पाहिला की ती सुपासारखी नख, म्हणजे सगळी नख जोडली तर सूप तयार व्हायचं म्हणे. प्यायचं सूप नव्हे, असं ते पाखडायचं सूप. म्हणलं काय सोपं आहे ना, कुठेही ज्वारीमध्ये ती नख घालायची ना, असं करायचं, सोपं झालं. थोडासा विनोद, कंटाळा येऊ नये म्हणून. आणि अशी ती अतिशय चौघही अत्यंत पराक्रमी आहेत. कारण बीज जे आहे ना, असं आहे, तुम्ही हापूस किंवा चांगल्या प्रकारचा आंबा कुठेही लावा, त्याला जे झाड येणार आहे ते आंब्याचंच येणार. भले माता ती दैत्यपुत्री असो, पण वडील जे आहेत विश्रवस ऋषी, ते अत्यंत महान ऋषी आहेत. त्याचा परिणाम चारही मुलं अतिशय पराक्रमी झाली. आता विशिष्ट वय झालं, मुंज झाली. विश्रवस मुनींनी सांगितलं की आपल्या घराण्यामध्ये तपश्चर्या करण्याची पद्धत आहे, तेव्हा तुम्ही तपाला जा. हे त्यातले 3 जण येऊन तपाला बसले. कुठे? गोकर्ण महाबळेश्वरला तपाला बसले आणि तपश्चर्या करतायत. तपश्चर्याचा सरळ अर्थ आहे की तुमच्या सगळ्या
शक्ती एकत्र करा, त्यांचा गठ्ठा करा आणि त्या वृद्धिंगत करा. थोडक्यात डिवाइन पॉवर डेव्हलपमेंट. स्वामी विवेकानंद सांगत असत, इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. गोल इज टू मॅनिफेस्ट डिव्हिनिटी विदिन बाय कंट्रोलिंग नेचर, एक्सटर्नल और इंटरनल. डू इट बाय वर्क और वर्शिप, फिलॉसॉफी और सायकिक कंट्रोल अँड बी फ्री. इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. मी प्रवचन करतोय म्हणून माझ्यात दैवी शक्ती जास्त आहे आणि एखादा प्रवचन नाही करत म्हणजे त्याच्यात नाही, असं नाहीये. डेव्हलपमेंट हा मुद्दा असतो आणि याकरता शांत बसावं लागतं. मी नको ते पाहणार नाही, नको ते ऐकणार नाही, नको ते खाणार नाही, ब्रह्मचर्याचं पालन करीन, विशिष्ट जप करीन, विशिष्ट स्पंदनांच्या द्वारे स्वतःची डिवाइन पॉवर डेव्हलप करीन. हा या सगळ्यातला मंत्रशास्त्रातला गाभा आहे. आपण बघा, एखादा कपडा आपला, एखादी साडी, एखादे शर्ट पॅन्ट स्वच्छ धुतलीत आणि कपाटात ठेवून दिलीत आणि 6 महिन्यांनी काढलीत ना, की अगदी नव्यासारखी दिसते बघा. खूप दिवसांनी पाहिलेलं असतं म्हणून पण, आणि ती घडी अशी बंद ठेवली ना, की त्याच्यामध्ये एक प्रकारे नाविन्य आलेलं दिसतं. हे जर जड वस्तूत असेल तर आपलं काय? आपण उपास तापास इत्यादी सगळं केलं, जपजाप्य केलं, सगळ्या प्रकारचे नियम पाळले, की आपलं शरीर सुद्धा दैवी शक्तीने भारलं जातं. ते किती भारलं जायचं? प्रभारित करणं ज्याला म्हणतात, चार्ज प्रभारित. हेच या तपश्चर्येचं मर्म आहे. आणि आपल्याला ही गोष्ट विसरून चालणार नाही, की जगामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलं त्या सगळ्यांनी तपश्चर्या केलेली आहे. रामांनी सुद्धा, श्रीरामांनी सुद्धा तप केलंय आणि रावण इत्यादींनी सुद्धा तप केलेलं आहे. गोपालकृष्णांनी सुद्धा तप केलेलं आहे आणि कंसाने सुद्धा तप केलेलं आहे. तपाशिवाय तुम्ही त्याचा वापर काय करायचा नंतर करता येईल, पण पहिल्यांदा तपश्चर्येद्वारे सगळ्या नियमांचं पालन करून आपल्याला आपली शक्ती एकत्रित करावी लागते, त्याचं संचयन करावं लागतं, त्याचा स्टॉक करावा लागतो. ते रावणाने केलं. अर्थात ब्रह्मदेव प्रसन्न होतील इतकं तप केलं. प्रश्न विचारलाय ब्रह्मदेवानी, काय पाहिजे? आपल्याला माहिती तरी कथा ऐका, कारण आपण या श्लोकाचा विचार करतोय. मना सांगपा रावणा काय झाले, याचं चिंतन चाललंय. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे? असं आहे की नियमाप्रमाणे आपल्याला डिग्री दिली पाहिजे. आतंकवाद्याचा मुलगा उदाहरणार्थ, तो 10वी 12वी MA PhD काय करतोय, त्याला सर्टिफिकेट दिलं पाहिजे की नाही कॉलेजनी? आतंकवादी आहे त्याचे वडील, ह्या कारणाने नाकारता येत नाही डिग्री. डिग्री द्यावी लागते. ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे? सगळ्या दैत्यांचं म्हणणं आहे आम्हाला मरण नको. ज्याला मरण नको वाटतं तो दैत्य आहे आणि मरण केव्हा तरी येणार आहे म्हणून त्याची छान सोय करून ठेवतो आणि जीवनामध्ये मरावे परी कीर्ती रूपे उरावे असा वागतो तो सज्जन आहे. अगदी सोपं. कारण कितीही नाकारलं तरी ते केव्हा तरी येणार आहे. कुणालाही पत्रिका न दाखवता आपल्याला निश्चित माहिती आहे की न हाथी है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. निश्चित. म्हणून शुकदेवांनी सांगितलंय परीक्षितीला, परीक्षिती, शहाणी माणसं मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्याचं नियमन करतात. तो कसा यावा याची व्यवस्था करतात. जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. ही जीवनाची मर्माची गोष्ट त्या लोकांना कळलेली असते. अर्थात रावण म्हणाला मला मरण नको, ब्रह्मदेव म्हणाले सॉरी, हे सोडून काही माग, कारण हे मलाच देता येणार नाही, माझ्याजवळ सुद्धा मला सुद्धा देह टाकावा लागतो. शहाणा होता रावण. त्यांनी सांगितलं मला यांच्याकडून मरण नको, दैत्यांकडून मरण नको, ठीक आहे, देवांकडून मरण नको, ठीक आहे, अमक्यांकडून मरण नको, यक्षांकडून मरण नको, ठीक आहे. आणि असं सांगता सांगता तो 2 गोष्टी सांगायला विसरला. वानरांची आणि माणसांची त्यानं नोंद केली नाही. त्याच्या नोंदीतच नाहीये ते. माणसं काय करणार आहेत दगड? माणसांना अक्कल काय असते? आणि वानरं तर वानरच. आणि म्हणून सगळं विष्णूंनी जे हलवलंय ना सगळी सूत्र, वानरांच्या रूपात सगळ्यांना अवतार घ्यायला लावले आणि स्वतः भगवंतांनी नराचं रूप घेतलं, ते रामचंद्रांचं रूप आहे. आता तिकडे जायचं नाहीये. या रावणाने इतक्या जबरदस्त पद्धतीने शक्ती मिळवल्या. कुंभकर्णाने सांगितलं मला काहीही नको, मस्त एन्जॉय, ईट ड्रिंक अँड बी मेरी. भरपूर झोपायला मला आवडेल, मी खाईन आणि झोपेन. 6 महिने जेवत असेल, 6 महिने झोपत असे, याचा अर्थ काय? जास्त
एक दिवस फक्त लोकसभेत तो, राज्यसभेत तो सदस्यत्व टिकवण्यापुरता येत असे, बस. बाकी एन्जॉय. ते म्हणले ठीक आहे, तुझ्यासारखे लोक झोपून राहतील तेवढं जग सुखी राहील, हरकत नाही. विभीषणाने पण तप केलंय. विभीषणाला विचारलं तुला काय पाहिजे, तेव्हा त्यांनी सांगितलं देवा, माझी सज्जनतेवरची, धर्मावरची निष्ठा कधी हलू देऊ नकोस, हेच मला दे. मी कधी वाईट वागता कामा नये. मला योग्य सुचलं पाहिजे अशी मला प्रेरणा दे. आणि म्हणून त्याला नंतर चिरंजीव केलाय, कारण अशीच माणसं चिरंजीव झाली पाहिजे. आणि हे तिघ जण परत आले. रावणाने पहिल्यांदा अलंकावती नावाची नगरी, ज्याला आज आपण लंका म्हणतो, ही पूर्ण सोन्याची होती, ती जिंकली. आपल्या सावत्र भावाला तिथून हाकलून दिलं. त्याचं विमान आपल्या ताब्यात ठेवलं, ज्याचं नाव पुष्पक विमान आहे. आणि यानंतर रावण विमानात बसतो आणि गावोगावी स्वारी करतो. दुसऱ्या कोणाकडे विमानं नाही आहेत, त्या काळात इतकी विमानं नव्हती, सगळ्यांकडे विमानं नव्हती. आता साधा एखादा सिरियल मध्ये काम करायला लागला की विमान घेतोय, 2-4 चित्रपटात काम स्वतःच हेलिकॉप्टर घेतोय पर्सनल. त्यावेळेला इतकी विमानं नव्हती. आता ज्यांच्याजवळ विमानं नाही त्यांच्यावर रावण आक्रमण करतो, वरून बंबार्डिंग करतो, तिथल्या संपत्तीला लुटतो आणि तिथल्या स्त्रियांना लुटतो. वर्णन असं आहे की 80,000 स्त्रिया होत्या रावणा, 80,000. माल्यवान नावाच्या एका सज्जनाची दैत्यच पुत्री आहे, पण तो सज्जन आहे, त्याची मुलगी आहे, तिचं नाव मंदोदरी. अतिशय चांगली मुलगी आहे, चांगली पत्नी मिळाली. ही मंदोदरी रावणाशी अतिशय प्रामाणिक आहे. आपल्याकडे 5 ज्या कन्या आहेत पतिव्रता, त्यामध्ये मंदोदरीचं नाव आहे. बरं, रावण वाईट होता म्हणून तिचं नाव नाकारलेलं नाहीये. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा आपण ऐकलेलं आहे. आणि या रावणाने सर्वत्र अशा प्रकारचा वचक बसवला. इंद्राला हरवलं, मुलाकरवी हरवलं. मुलाकरवी स्वतः नाहीच गेला, मुलाला पाठवलं मेघनादाला. आणि या मेघनादानं मुसक्या बांधून इंद्राला आणलं, म्हणून त्याचं नाव पडलं इंद्रजित. नवग्रहांना आपल्या इथे कामाला लावलं, शनिदेवांना पालथं घातलं, यमाला सुद्धा सांगितलं मला विचारल्याशिवाय कोणाला न्यायचं का कोणाला न्यायचं नाही हे ठरवायचं. अशा प्रकारे वचक बसवला, कारण त्याच्याजवळ 2 बळ होती. एक अस्त्राचं बळ होतं आणि दुसरं शस्त्राचं बळ होतं. अस्त्र हे मंत्राने टाकले जातात आणि शस्त्र ही हाताने चालवली जातात. आणि त्यामुळे रावण अजयी झाला. आणि फक्त एकटा रावण नव्हे, रावणाची टीम आहे. कुठेही जातात, वाटेल तसे वागतात. स्त्रिया दिसल्या की त्या स्त्रियांना गुलाम बनवतात. पुरुष दिसला की आपण जसं एखाद्या पेयाचं टोपण उघडून ते पेय पितो, माझा किंवा काय मँगो माझा वगैरे असे आपण पेय पितो ना, किंवा कोका कोला इत्यादी, बाटलीचं बूच उघडायचं आणि प्यायचं. तसं माणसाची मुंडी पिरगळायची, ऋषीमुनी दिसला की त्याची मुंडी पिरगळायची, तोडायची ती आणि घटघट घटघट रक्त प्यायचं. आणि आपण कणीस खातो मक्याचं, असं त्याचं मांस खायचं आणि टाकून द्यायचं. अशी वर्णन आहेत वाल्मिकी रामायणात. रामरायांनी विश्वामित्रांना प्रश्न विचारला होता दंडकारण्यात की महाराज इथे हिमालय कुठे जवळ आला, कारण पांढऱ्या रंगाचे डोंगर दिसत आहेत. त्यांनी सांगितलं जवळ जाऊन पहा, हे पांढऱ्या रंगाचे डोंगर म्हणजे ऋषी मुनींच्या सज्जनांच्या हाडांचे ढीग आहेत. ही अतिशयोक्तीची वर्णन आहेत. अक्षरशः अशा पद्धतीने वागायचे. आणि अनेक वर्ष असं वर्णन आहे की रावणाला 1.25 लाख नातवंड होती आणि तेवढीच पतवंड होती. म्हणजे त्यानं किती वर्ष सुख भोगलं असेल विचार करा. आणि ते असं ओरबाडून भोगलं होतं. याचा कधी पराजय करता येईल असं वाटलंच नव्हतं. बर, त्याचं बेट आहे लंका, तिथपर्यंत कोण जाऊ शकणार आहे. पण एक वेळ अशी आली की त्याच्या पापाचा घडा भरला. इतिहास आहे ना हो हा, इतिहासातनं काहीतरी शिकलं पाहिजे ना. फक्त 2च महिने युद्ध झालंय, 87 दिवस युद्ध झालं. 2 महिने पुढे 17 दिवस, 87 दिवस युद्ध झालं. या 87 दिवसामध्ये रावण एकटा नव्हे, तो सकुटुंब सपरिवार धुळीला मिळाला. कबीरांनी लिहिलंय 1.25 लाख नाती, 1.25 लाख पोती, उस रावण के घर में न दिया न बत्ती. धुळीत मिसळला. मुलं, नातवंड सगळे एका युद्धात संपले. ते रामरायांनी कसं युद्ध केलं वगैरे आता बघायचं नाहीये. ज्याचा पराभव केवळ अशक्य वाटत होता, इंद्रादी देव ज्याला घाबरत होते, इंद्रादी देव, बरं
शेवटच्या 2 दिवसात इंद्राने आपला रथ रामांकरता पाठवलाय. शेवटच्या 2 दिवसात मातलीनी, अगदी शेवटच्या. तोपर्यंत खात्री नाही हो. अशा स्थितीमध्ये रावण सुद्धा संपला. ज्याचा धाक देवांना होता तो सुद्धा संपला. मानवाने विचार करावा, मी लोभ किती करावा. आज रावणाचा पुतळा दरवर्षी दसऱ्याला जाळला जातो, म्हणजे हा वाईटपणाचं प्रतीक ठरला. तसा विचार केला तर तो पराक्रमी नाही का? रावणाने केलेलं वेदांवरचं भाष्य आजही ब्राह्मण मंडळी म्हणतात. रावण भाष्य नावाचा वेदामध्ये भाग आहे. वेदांवर भाष्य करण्या इतका हा पराक्रमी. शंकरांना प्रकट केलंय त्यांनी. जटा कटाह संभ्रम भ्रमन्न लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगद 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 जलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणम मम. शंकरांना प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे, वेदांवर भाष्य लिहिण्याचं सामर्थ्य आहे. पण असा रावण धुळीला मिळाला. याचं कारण लोभ. याच्या विरुद्ध रामराय लंकेत जातात. लंकेच्या आतमध्ये प्रवेश केला नाही, कारण रामांना 14 वर्ष कुठल्या नगरात प्रवेश करायचा नाहीये. पण लक्ष्मणाला विभीषणाच्या राज्याभिषेकाला रामांनी पाठवलंय. तेव्हा लक्ष्मण सांगतो, रामा काय लंका आहे, पूर्ण सोन्याची आहे हो. आपल्याला बाहेरून अंदाज नाही आला, आपण ग्राउंडवर युद्ध केलं, अंदाज नाही आला. सोन्याची लंका आहे. तेव्हा रामांच्या मुखामध्ये वाल्मिकींनी श्लोक ठेवलाय, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा, असेल ना सोने, मला काही कर्तव्य नाही त्याच्याशी. मला माझी आई आणि मला माझी मातृभूमीच प्यार आहे. माझं प्रेम त्याच्यावरतीच आहे. याला म्हणतात यथार्थ वैराग्य. म्हणून आज रामराय ईश्वर म्हणून पूजले जातात आणि रावण मात्र दैत्य म्हणून, ब्राह्मण पुत्र असून, एवढा मोठा वेदांवर भाष्य करणारा असून, एवढा मोठा भगवान शंकरांना प्रकट करण्याचं सामर्थ्य असणारा उपासक असून रावण हा कमी लेखला जातो. यावरून काहीतरी माणसानं शिकलं पाहिजे की नाही? तुमच्या ऐहिक जीवनाच्या वैभवाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊ नका. मना सांगपा रावणा काय झाले. शक्य नव्हतं वाटत, पण अकस्मात, फक्त 2 महिने लागलेत. अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. म्हणून माणसानं अशाश्वतावर प्रेम करू नये. प्रेम करावं ते शाश्वतावरच करा. तसा विचार केला तर शाश्वत फक्त परब्रह्म आहे. परब्रह्म हा प्रेम करण्याचा विषय नाही, कारण ते आपलं स्वरूप आहे. म्हणून ते त्याचं प्रेम करण्याकरता स्वरूप आहे ईश्वर. ते सगुण निराकार आहे. त्याच्यावर प्रेम करावं किंवा अवतारावर प्रेम करावं. परिणाम असा होतो की नश्वर गोष्टींचा माझ्यावरती पडणारा जो प्रभाव आहे तो राहतो, थांबतो, तो कमी होतो. आणि नाशिवंत गोष्टी मला भोवती आवश्यक आहे. घर आवश्यक आहे, गाडी आवश्यक आहे, काय घर बंगला काय जे असेल ते आवश्यक आहेच आहे. पण त्यामध्ये मी या रावणासारखा लोभाने अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे असा पापांना जन्म देत नाही. आपण मगाशी गोष्ट पाहिली की पापाचा बाप कोण असेल तर लोभ आहे, आणि याच्या विरुद्ध आहे वैराग्य. हे वैराग्य धारण केलं जातं. याकरता रावणाचं उदाहरण आहे. इतिहास अजून माणसानं काहीतरी शिकावं की नाही? एक प्रवचनकार परवा बोलता बोलता म्हणाले, मानव जाति का इतिहास यही है कि मानव ने इतिहास से कुछ सीखा नहीं है. आज सुद्धा केवढी मोठी मोठी साम्राज्य उभी राहतात. काय गरज आहे हो? मला तर वाटतं हे विधानसभेने लोकसभेने ऐकली पाहिजे तो प्रवचन. तुम्ही आम्ही काय मोठा अगदी काय 50 बंगले बांधणार आहोत का? 1-2-4 बंगले ठीक आहे, थोडेस काय किती. म्हणून हे अवास्तव राज्य साम्राज्य उभे राहतात. भारतातले पैसे परदेशात नेऊन ठेवतात. स्विस बँकेतले हे नेते आमचे परदेशात न्यायला हरकत नाही. तुम्ही तिकडे राहताय, काही डेव्हलपमेंट ठीक आहे, पण तुम्ही हे काय करताय? एक जण आहेत आता सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यांनी नाशिकला इतका मोठा बंगला बांधला होता. तो आम्ही बघायला गेलो
त्याचं गेट होतं ते काही कोटी रुपयाचं गेट साधं. म्हणजे माझा फ्लॅट सुद्धा तेवढ्या किमतीचा नाहीये. ते आमच्या गुरुजींनी गमतीने सांगितलंय बघ, लहानपणी शिकवत होते ते ऐकलं नाही शाळेतलं. छगन कमळ बघ. तो सारखा घड्याळच बघत बसला, म्हणले शाळा कधी सुटणार. मला नाव नाही घ्यायचं, मुद्दा सांगायचं काय गरज आहे एवढी. तुकोबांचा अभंग आहे की एक शेर अन्ना ताड येर वावुघी बडबड. आपण श्रीमंत असताना सुद्धा जेवढं अन्न खातो ना तेवढंच गरीब असताना खातो. नाही लागत. किती वस्त्र लागतात. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणून कुडी वासना, कुडी याचे दोन अर्थ आहे. कुडी याचा अर्थ देह ही अर्थ आहे, ही देहाची कुडी म्हणतो ना. आणि कुडी याचा अर्थ वाकुडी, वाईट वासना. सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी. मनुष्यानं खरंच विचार करावा, मी मिळवलेलं जे आहे त्यातलं माझ्या बरोबर काय येणार. मगाशी मी शुकतालचा विचार आपल्या समोर सांगितला. त्या शुकतालला खूप मोठे सत्पुरुष नेहमी यायचे. त्यांचं नाव श्री पूज्य डोंगरेजी महाराज. त्या डोंगरे महाराजांचं एक वाक्य त्या वरती शुकदेवांनी जिथे भागवत सांगितलं तिथे लावलेलं आहे, मोठं बोर्ड करून लावलाय. फार छान. आपके पैसे का, आपने जो कमाया है उस कमाई का कोई ना कोई धनी आपके बाद कोई ना कोई होगा. आपण मेल्यानंतर आपण मिळवलेल्या संपत्तीचे वाटेकरी कोणीतरी होतील, पण आपण ती संपत्ती मिळवताना जी पाप केली त्याचा वाटेकरी कोणीही नसेल. असं हिंदीत वाक्य लावलंय. याचा खूप गांभीर्याने विचार करावा. माझा आदर्श रामराय असावा की जे लंकेत जाऊन सुद्धा परत येतात. मला नको लंकेतली वीट सोडा, एक तोळावर सुद्धा सोनं मला नको. त्या रामरायांची आज देव म्हणून पूजा केली जाते. आणि ओरबाडून ओरबाडून ज्यांनी सुख भोगली त्या रावणाला दरवर्षी जाळला जातो. माझा आदर्श कोण. समर्थ सांगतात, मना सांगपा रावणा काय झाले, काय झालं शेवटी. अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी. मगाशी म्हणलं तसं विचित्र वैराग्य नको, पण विकृत लोभ सुद्धा नको. योग्य पद्धतीने योग्य तसं मिळवावं त्याचा विचार पुढच्या श्लोकांमध्ये येतोय की आजचा आमचा जन्म कसा आहे, पुढं मला काय करावं लागणार आहे, काय टाळावं लागणार आहे. नको त्या गोष्टींचा नको तितका विचार करायची काही गरज नाहीये. कारण मिळालेला देह मिळालेला असल्यामुळं केव्हा ना केव्हा संपणार आहे. त्याची पूर्ण तयारी, हे नकारात्मक चिंतन नाहीये, हे एकदा चिंतन करून ठेवलेलं असलं ना की एन्जॉय करायला सुद्धा सोपं जातंय हो. आमचे गोंदवलेकर महाराज सांगायचे, म्हातारपणची तयारी करताना म्हणाले तुम्ही. हो म्हणले, मग जरा पुढची पण करा ना म्हणले. काय छान ना. महाराज सांगण्याचा भाग असा, असं अंतर्मुख जीवन ज्याचं आहे तो जीवनातल्या सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने होरपळूनही जात नाही. त्याला निश्चित माहिती असतं या जगातलं सगळं सुख आणि दुःख येणार आहे आणि जाणार आहे. एक फक्त वाक्य सांगतो आणि थांबतो. अर्जुनानं एक दिवस गोपालकृष्णांना एक प्रश्न विचारला, देवा एक वाक्य असं काहीतरी लिहा की जे अत्यंत सुखात आहेत त्यांना सुद्धा जागेवर ठेवील आणि अत्यंत दुःखामध्ये आहेत त्या दुःखी लोकांना सुद्धा आनंदी करेल. भगवंतानी एकच वाक्य लिहिलं, ये भी दिन जाएंगे. बस हा या श्लोकाचा अर्थ आहे. हुरळूनही जायचं नाही आणि होरपळून, बॅलन्स, ज्याला स्थितप्रज्ञ म्हटलंय गीतेने. एकदम आनंद. आनंदात असावे आळस भय द्वेष सर्व त्यागावे, हाची सुबोध गुरुचा. बर का. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरुचा. भोगासंगे कुठे न गुंतावे. हे आम्हाला संत शिकवतात. आणि त्यात समर्थांचा काय स्वार्थ आहे हो. LIC वाले आमच्याकडे येतात आणि सांगतात पैसे गुंतवा, काही खरं नाही बरं जीवन. त्यांचा थोडा तरी स्वार्थ आहे. संतांचा समर्थांचा काय स्वार्थ आहे. त्यांना काय पाहिजे, तुकोबांना काय पाहिजे, ज्ञानोबांना काय पाहिजे. मला सावध करतात ते, होई बा जागा, होई बा जागा, जागा हो करी म्हण त्या दिवसाची सोय.
निस्वार्थ आपल्या कल्याणाची तळमळ फक्त संत बाळगतात. या श्लोकाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन, माझ्या कल्याणाकरता समर्थ बोलतायत हे, हा दृष्टिकोन असावा. आणि ते ऐकून मी माझ्या जीवनाचं काही नियोजन करावं. नुसतं या या श्लोकावर प्रवचन करण्यात मला वेळ नाही घालवायचा, माझं पण काही प्लॅनिंग असलं पाहिजे. नाही तर मी कोलगेटची जाहिरात करतो आणि मी घरी मात्र पतंजलीची पेस्ट वापरतो, ह्याला काही अर्थ नाहीये. हे लोकांना सांगण्याकरता नाहीये, प्रत्येकाच्या जीवनाकरता आहे. कारण हा अटळ सिद्धांत आहे. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. समर्थांची परिपूर्ण कृपा आपल्या सर्वांवर राहो, संतांची कृपा आपल्यावर राहो, असे आशीर्वाद पोस्टमन या नात्याने देतो. आणि रामरायाला वंदन करून आजचं प्रवचन समारोपित करतो. आपण सगळेजण बसलात आणि मनापासून प्रवचन ऐकलं. आपल्यामुळे मला हे चिंतन प्रकटपणे करण्याची व्यवस्था उपलब्ध झाली, त्याकरता मी आपलं ऋण कायम स्वीकारलेलं आहे, एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांतर्फे पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि स्पिरिच्युअल बॅटरी परत चार्ज केल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि हा उपक्रम परमेश्वर कृपेने जितका चालेल तितका चालेल, किती चालेल त्याचे आपण बंधन ठेवायलाच नको. आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. आणि लॉकडाऊन आणि कोविड वगैरे रिलेटेड प्रॉब्लेम सगळे संपून आपली इथे कॅनडात येण्याची व्यवस्था किंवा तो मार्ग लवकर सुलभ हो अशी प्रार्थना करून इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रशांत, हो काका, दाखवलं तरी चालेल. आता सगळेजण कोणी पण स्वतःला अनम्यूट करू शकतो. रांगणेकर काका असतील तर रांगणेकर काका, तुम्हाला 80व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके ओके. सहस्त्र चंद्र वाढदिवस आज आहे त्यांचा. अरे वा वा, छान 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 छान. बरं झालं आठवण केली. ओके ओके. आहेत का सदानंद, मला माहिती नाही. आज पार्टी करण्यात मग्न असते ते. हा, पार्टी आज पारायणाला नाही येणार. हा, नमस्कार काका, मी नितीन बर्वे बोलतोय. खूप चांगलं झालं निरूपण. ओके. एरियात असतो. आज आम्हाला सामंतकर काकांनी पाठवली ती झूम लिंक. ओके ओके थँक्यू. ओके. दर महिन्यात सेकंड सॅटर्डेला असतं आपलं. हो हो हो, आम्ही गेले काही महिने ऐकतोय. ओके ओके, खूप सुंदर, थँक्यू. धन्यवाद. ओके ओके, बाय बाय. खूपच सुंदर झालं विनय. वा वा वा, छान छान छान. झोपायची तयारी, उशीर झाला, 11 वाजले. नाही हो, आम्ही तरी जागतोच, कारण की हे ऐकायला आम्हाला आवडतं. ओके. काय सेकंड वॅक्सिनेशन झालं की नाही, का बुकिंग केलं? नाही, अजून नाही झालेलं. ओके, बुकिंग करायला पाहिजे पण तुम्हाला. हो हो, मी 20 तारखेचं केलेलं आहे. 20 तारखेला. बरोबर. चला, सूरज, गौरी, सगळ्यांना शुभेच्छा, आशीर्वाद, नमस्कार. सांगीन. येत्या महिन्यात भेटू आपण परत. ओके, अच्छा, येत्या महिन्यात भेटू. ओके. गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विनय काका, धन्यवाद हे सगळं केल्याबद्दल, अरेंज केल्याबद्दल. चला, कॅलगरीला येऊन कधीतरी भेटायचा योग येऊन दे आता. नक्की नक्की नक्की, या. धन्यवाद. अच्छा, ओके. नमस्कार काका. आय होप तुमची तब्येत आणि हे सगळं छान असेल आता, आणि यू आर टेकिंग गुड केअर. ऐकून चांगलं वाटलं.
येस, आणि खूप छान Okay. वाटतं बुवांना दरवेळेस ऐकून नेहमीच छान वाटतं. त्यामुळे मला हो. जॉईन येईना, रेंजचा प्रॉब्लेम होता. पण थँक्यू मला आत घेतल्याबद्दल. सॉरी. ओके ओके ओके. अच्छा, बाय. जय श्रीराम. अच्छा बाय बाय. गुड नाईट. जय श्रीराम.